बातमी छत्रपती संभाजीनगरमधून 2800 रुपयांच्या पंपाची कृषी खात्याकडून 3426 रुपयांना खरेदी करण्यात आली आहे। 650 रुपये अधिकचे मोजून कृषी खात्याकडून पंपाची खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। अंजली दमानी यांच्या धनंजय मुंडेंवरील आरोपांनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये रियालिटी चेक करण्यात आला। धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य आणि औषध त्याचबरोबर यंत्राच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता। याच आरोपांची शहानिशा करण्यासाठी सध्या आपण छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी इथल्या मार्केटमध्ये आलेलो आहोत, ज्या ठिकाणी कृषी साहित्य त्याचबरोबर बियाणे विक्रीचं एक मोठं दुकान आहे। याच मोठ्या दुकानामध्ये आपण या सगळ्या विषयाचा रियालिटी चेक करणार आहोत। या ठिकाणी हा पंप आहे, हा पंप आपण या दुकान प्रमुखांना जोडायला लावलेला आहे, ज्या माध्यमातून हा पंप जो आहे तो अशा स्प्रे करता येतो, ज्याच्यातून या दुकानाचे चालक आपल्या सोबत आहेत। कितीला आहे दादा हा? 2800 रुपयाला आहे। सोपं झालं एकंदरीत शेतकऱ्यांसाठी हा पंप आल्यामुळे त्याच्या डायरेक्ट पिकावर लक्ष देऊन फवारणी करता येते। या पंपाची एक खासियत आहे आणि दोन्ही हात गुंतत नाही त्यात। माणूस म्हणजे इझिली जास्त मेहनतीचे काम कमी झालेले आणि एकदा हे जर पंप घेतला समजा तुम्ही तर 12 पंप तुमचे एका वेळेस फवारणीला येतात। मात्र धनंजय मुंडे यांनी जे काही पंप खरेदी केले होते ते 3240 रुपयांमध्ये हे सगळे पंप खरेदी केले होते। त्यामुळे त्यामध्ये प्रतिपंप साधारणपणे 500 ते 600 रुपयाचा या पंपाच्या किमतीनुसार जर विचार केला तर 600 ते 650 रुपयाचा घोटाळा झाल्याचा या ठिकाणी दिसत आहे। कारण अंजली दमानी यांनी या संदर्भात जे आरोप केले होते त्यानुसार। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती।